कायदा किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट हा लॉ झाल्याशिवाय आपण मिनिमम वेजेस ॲक्ट हा सुरू करू शकत नाही. कारण त्यातले काही प्रोव्हिजन्स आपल्याकडे इकडे सुद्धा रिपिटेशन होऊ शकतात. बिकॉज धिस इज अल्सो डील्स विथ द वेजेस. त्यामुळे आपण नाही सुरू केला. इंडस्ट्रियल डिस्प्यूट इतका महत्त्वाचा होता, की तो ॲक्ट झाल्याशिवाय आपण दुसरं काही बघू शकणारच नव्हतो स्पेशल लॉजमध्ये. तर आता आज आपण नवीन ॲक्ट सुरू करतोय दॅट इज मिनिमम वेजेस ॲक्ट. ओके. येस. व्हॉईस वगैरे सगळा माझ्याकडनं आता क्लिअर आहे. तरी बघूया रेकॉर्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम येतोय का? सो मिनिमम वेजेस ॲक्टवर आपण आलो आहे. ऑलरेडी आपली एक टेस्ट आपण कंप्लीट केलेली आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टची आणि तरीसुद्धा रिवाईज करत राहा वारंवार आणि आता हा ॲक्ट संपल्यानंतर या ॲक्टची टेस्ट होईल आणि इव्हन तुम्हाला मग नंतर त्यानंतर 100 एम-सी-क्यूज ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड 100 एम-सी-क्यूज ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे तुम्हाला ते लॉ संपल्यानंतर मिळेल. आता त्यामध्येही जे काही तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोड आणि कॉन्स्टिट्यूशन आहे, हे दोन्हीही लॉ तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये आपले ते संपू शकतात. आणि आता ऑफलाईन क्लासेस पण आपण सुरू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी सुरू मी ॲडव्हर्टाइजमेंट दिलीच होती. तरी पण थोडे दिवस माझ्या काही अडचणी होत्या. तर आपण ऑफलाईन क्लासेसमध्येही जे छत्रपती संभाजीनगरचे आहेत ते येऊ शकतात. आणि जे-एम-एफ-सीची न्यू बॅच, फॅमिली लॉ आणि डिस्ट्रिक्ट जज यांच्याही न्यू बॅच लवकरात लवकर सुरू होतील. तर तोपर्यंत तुमचा हा जो सिलेबस आहे तो पुढे जाण्याचा जाईल. बाकी अदर काही माहिती आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेन. मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 चा हा लॉ आहे. त्यात सेक्शन्स आणि कंटेंट्समध्ये शॉर्ट टायटल, एक्सटेन्स, ॲप्लिकेशन्स ओके डेफिनेटली. त्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन क्लॉज जे प्रत्येक ॲक्टमध्ये असतो. फिक्सिंग ऑफ द मिनिमम रेट्स ऑफ द वेजेस, मिनिमम रेट ऑफ वेजेस, प्रोसिजर्स फॉर फिक्सिंग अँड रिवायझिंग मिनिमम वेजेस, ॲडवायझरी बॉडीज, सेंट्रल ॲडवायझरी बॉडीज ह्या सगळ्या आता आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तरी यामध्ये जवळपास आय थिंक 37 सॉरी हो. येस 31 सेक्शन्सचा हा पूर्ण लॉ आहे आपला. तर एक 5 ते 6 दिवसाचा ॲक्ट आपला हा आहे. पण डीपली बघण्यासारखाच आहे कारण की अगेन महत्त्वाचा लॉ आहे तुमच्यासाठी इंडस्ट्रियल कोडच्या एक्झामिनेशनसाठी. ओके. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये तर कुणालाच आय होप कुणाला काही डाऊट नसायला हवे आणि तुम्हाला लेक्चर्स जे आहेत रेकॉर्डेड तुम्ही मल्टिपल टाइम ते ॲपमध्ये बघू शकता. मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 11 ऑफ 1948 हा जो ॲक्ट आहे तो पास झालेला 11व्या नंबरचा ॲक्ट आहे 1948 मध्ये. An act to provide for the fixing minimum rates of the wages in a certain employment. हा जो ॲक्ट आहे तो कोणत्याही प्रकारे प्रत्येक एम्प्लॉयमेंटला लागू होत नाही. प्रत्येक एम्प्लॉयमेंटला लागू होणार नाही. ओके. ते कसं? तर हा जो ॲक्ट आहे तुमचा हा सर्टन एम्प्लॉयमेंट्सला लागू होतो. आता त्या सर्टन एम्प्लॉयमेंट्स कोणत्या आहेत? तर याच्याबद्दल आपल्याला कुठे जावं लागेल? अगेन शेड्यूलमध्ये. यू नो दॅट आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये पण बघितलं होतं की काही शेड्यूल होते. त्यामध्ये पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस कुठल्या, लेबर कोर्ट्समध्ये कोणते मॅटर जाणार आहेत, हे सगळं आपण तिथे बघितलं. त्याच्यामध्ये ही 5 शेड्यूल दिलेले आहे. तिथे सुद्धा काही शेड्यूल दिले आणि सर्टन एम्प्लॉयमेंटलाच लागू होईल काय? मिनिमम रेट्स आणि मिनिमम वेजेस ॲक्ट. अॅन ॲक्ट टू प्रोव्हाईड फॉर फिक्सिंग मिनिमम रेट्स हा ॲक्ट आपल्याला प्रोव्हाईड करतो प्रोव्हिजन टू फिक्स द मिनिमम रेट्स ऑफ वेजेस. जे वर्कर्सला, जे इथे वर्कमेन्स जे आहेत, त्यांना जे वेजेस, जी पगार मिळते आहे, जे वेजेस मिळत आहेत त्यांच्या कामाचे, यांचा मिनिमम रेट फिक्स करणे हा या ॲक्टचा पर्पज आहे. सो हे कसं मॅम? सपोज आपण मागे एक सुप्रीम कोर्टाचंच केस लॉ होती. फार ओल्ड आहे. तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला डी-पी-एस-पी डायरेक्टिव्ह स्टेट्स ऑफ द प्रिन्सिपल मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल पॉलिसीज ऑफ द प्रिन्सिपल जे आहेत आपलं डी-पी-एस-पी ज्याला म्हणतो आपण. चॅप्टर पार्ट 4 ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन त्यामध्ये सांगितले की इक्वल पे फॉर द इक्वल वर्क. ह्या सुद्धा आपल्याकडे पॉलिसीज आपण अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट आपल्याकडे पॉलिसीज डिक्लेअर करतात. आता या सिच्युएशनमध्ये एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी किती पेमेंट म्हणजे किती वेजेस त्या वर्करला मिळायला पाहिजे. मग तो तासाप्रमाणे काम करतो का? तो दिवसामध्ये काम करतो, पूर्ण दिवसभर काम करतो का? तो मंथली काम करतो का? किंवा तो इयरली काम करतो?
वेजेस त्याला मिनिमम किती मिळाले पाहिजे. आता मिनिमम वेजेसचं हे ॲक्चुअली मॉरली विचार केला तरी आणि प्रॅक्टिकली विचार केला किंवा सोसायटीमध्ये रिसर्च करून जर विचार केला, तर डेफिनिटली एवढं मिनिमम वेजेस इतके तर राहणं गरजेचं आहे, की त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याला मेंटेन करता आलं पाहिजे. म्हणजे तो ज्या परिस्थितीमध्ये राहतोय, ज्या प्रकारे तो राहतोय, ज्या प्रकारे त्याचं खाणं खातोय, अ, राहतोय, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी आणि डेफिनिटली हॉस्पिटल एक्सपेन्सेस, एज्युकेशन एक्सपेन्सेस ह्या त्या वर्कर्सच्या सगळ्या आल्या पाहिजे ह्याच्यामध्ये. त्याप्रमाणे मिनिमम रेट्स ऑफ वेजेस असे ठरवतात. याचा एकंदरीत अर्थ आहे, की कमीत कमी पगार एखाद्या वर्करला किती असावी, कमीत कमी पैसा त्याला किती मिळावा, हे एक सिंपल वेमध्ये मी तुम्हाला सांगू शकते. पण आता प्रत्येक वर्करला एवढंच द्या असं इथे नाही होऊ शकत बिकॉज प्रत्येक वर्क, प्रत्येक एम्प्लॉयमेंट ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. आता पण प्रत्येक एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये कव्हर केलेली जात नाही. हा ॲक्ट काही सर्टन प्रकारच्या एम्प्लॉयमेंट्सला कव्हर करतो आणि त्या सर्टन प्रकारच्या सर्टन एम्प्लॉयमेंट्सला तिथे फिक्स करून देतो. मिनिमम रेट्स या पर्टिक्युलरली या प्रकारच्या एम्प्लॉयमेंटला असायला पाहिजे. तर हा ॲक्ट या ॲक्टचा पर्पज आहे तुमचा पहिला एम-सी-क्यू इथून बनू शकतो. दॅट पहिला प्रश्न या ॲक्टमधून बनू शकतो, की "धिस ॲक्ट अप्लाइज फॉर द फिक्सिंग ऑफ द मिनिमम रेट्स ऑफ वेजेस ईच अँड एव्हरी एम्प्लॉयमेंट काहीही ऑप्शन्स येऊ शकतात किंवा सर्टन टाइप्स ऑफ एम्प्लॉयमेंट." तर आन्सर आहे सर्टन एम्प्लॉयमेंट. क्लिअर? Come to the next, that whereas it is expedient to provide for fixing a minimum rates of wages in a certain employment. काय म्हटलं आहे बघा. Whereas it is expedient to provide. Again, this is the again आपण थोडंसं इथे इंटरप्रिटेशन्स कडे जाऊ, की कोणताही कायदा जेव्हा सुरू होतो, तेव्हा त्याचं थोडंसं एक टाइप्स दिलेलं असतं बेरॅकमध्ये शॉर्ट टायटल, लाँग टायटल आणि मग त्याचं पर्पज काय एक्सेट्रा. तर expedients to provide for fixing a minimum rates of wages in a certain employment. त्यामुळे हा ॲक्ट जो आहे तो फक्त तुम्हाला इथपर्यंतच एक्सपिडियंट याचा आहे. इथपर्यंतच याची जी काम आहे की तो एक रेट फिक्स करणार आहे वेजेसचा. काही एम्प्लॉयमेंटसाठी प्रत्येक एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये येत नाही. आता ते आपण नंतर बघणार आहोत की कुठल्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट येतात आणि कारण त्यांनाही अजून यांनी डिव्हाईड केलंय, की कोणत्या प्रकारच्या एम्प्लॉयमेंटला कशाप्रकारे फिक्स करायचं ते. त्यामुळे डायरेक्टली इथे हे नाही सांगू शकत. आपल्याला डेप्थमध्ये याचा अभ्यास करावा लागतो. इट इस हिअर बाय इनॅक्टेड ॲज फॉलोज. आता बघूया काय इनॅक्टमेंट केलेलं आहे. या लॉला इनॅक्ट कसं केलंय, तर या लॉला इनॅक्ट केलंय सेक्शनपासून. या लॉचं जे नाव आहे, या कायद्याचं, या स्टॅट्यूटचं जे नाव आहे, दॅट इज अ शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द मिनिमम वेजेस ॲक्ट 1948. ओके. या ॲक्टला आपल्याला शॉर्ट टायटल दिलंय अँड द शॉर्ट टायटल मीनिंग जे आहे ते मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 असं आहे, यांनी आपल्याला सांगितलं. इट एक्सटेंड द होल ऑफ इंडिया. डेफिनेटली होल ऑफ इंडियामध्ये हा ॲक्ट लागू होतो. सेक्शन 2 नेहमी प्रत्येक ॲक्टचा सेक्शन 2 जो असतो तो दॅट इज अ इंटरप्रिटेशन क्लॉज. ओके. इंटरप्रिटेशन्स आपल्याला दिलं असतं. इंटरप्रिटेशन्स इन द सेन्स की प्रत्येक याचं इथे एक्सप्लेनेशन, डेफिनिशन्स, डेफिनिशनल क्लॉजेस इथे आपल्याला दिलेलं असतं. तर बघूया यापैकी महत्त्वाच्या काय डेफिनिशन्स आहेत, ज्या की आपल्याला एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी महत्त्वाच्या आहेत आणि इथे जे काही शब्द डिफाईन केला जाईल, तो सेक्शन 31 पर्यंत लास्ट सेक्शन्स अँड होल ॲक्टमध्ये त्याचा मीनिंग तोच राहणार आहे. आता आपण फास्ट गेलो तरी हरकत नाही, कारण तुम्हाला मला जॉइन करून जवळपास आपला क्लास 1 महिना झाला आहे. माझं काय शिकवण्याची पद्धत आहे किंवा त्या कशाप्रकारे आपण इथे जातोय, तुम्हाला सगळं माहिती झालंय. आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट झाल्यामुळे तुम्हाला हे सगळं आता सोपं जाणार आहे. कारण तोच ॲक्ट महत्त्वाचा आणि थोडा अवघड होता. बरोबर आहे? सो इन दिस ॲक्ट अनलेस देअर इस एनिथिंग रिप्युग्नंट इन द सब्जेक्ट ऑर कॉन्टेक्स्ट. या ॲक्टमध्ये पुढे काही रिप्युग्नंट कुठल्याही सब्जेक्ट आणि कॉन्टेक्स्टमध्ये नसेल, तर हे सगळे जे मीनिंग आहे ते इथे ज्या प्रकारे आम्ही मांडले किंवा ज्या प्रकारे इथे इथे जे एक्सप्लेन केले आहे, तेच हे ॲक्ट संपेपर्यंत आम्ही तुम्हाला याचं मीनिंग हेच असणार. अडॉलसन्ट. ओके. आपल्याकडे काही एक अडल्ट, अडॉलसन, मायनर अशा काही 4-5 कन्सेप्ट्स आहेत. त्यापैकी अडॉलसन्स म्हणजे कोण असतं? मीन्स अ पर्सन हू हॅज कंप्लीटेड हिज 14 इयर ऑफ एज, बट हॅज नॉट कंप्लीटेड हिज 18 इयर ऑफ एज. ओके.
एक असा पर्सन, वेदर फिमेल और मेल नॉट मॅटर, अ पर्सन हू हॅज कंप्लीटेड हिज 14 इयर एज, 14 वर्षाचा तो कंप्लीट झालाय, म्हणजे तो 15 वर्षाचा आहे, 16, 17, पण तो 18 वर्षाच्या वर नाही आहे. तो 14 और 18 के बीच में जो भी होगा यहाँ पे पर्सन, उसे क्या कहा जाएगा? एडोलसेंस कहा जाएगा। ठीक है? एडोलसेंस मीन्स between the 14 and 18 years of age a person. That is that it's that person is not a minor and not the adult. We call the adult. Adult means a person who has completed his 18 years of age. This is very simple and common. You know that. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, अगेन आपण त्याच मुद्द्यावर आलोय. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जेव्हा पाहिला तेव्हा प्रॉपरली अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला डिस्कस केलं होतं. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट वेदर द मॅटर विच इज रिलेटेड to the state government, and in that particular case the state government is appropriate government for that case. When the matter is totally related with the central government, so for that particular or special case साठी central government it's appropriate government. In a relations to any scheduled employment carried on by or under authority of the under or of the central government or railway administration, relations to mine, oil field, major port, or any corporation established by the central act, the central government for that cases is appropriate government. जर तुमचं मॅटर शेड्यूल एम्प्लॉयमेंट मध्ये कॅरीड होत आहे इन अ रिलेशन टू द शेड्यूल मॅटर, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इथे असणार आहे, त्याच्यामध्ये रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशनचे मॅटर्स आहे, माइनशी रिलेटेड, ऑइल फील्डशी रिलेटेड, कॉर्पोरेशनशी रिलेटेड असेल, हे बघूया आपण शेड्यूल. तर त्याचे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट असणार. इन अ रिलेशन टू एनी अदर शेड्यूल एम्प्लॉयमेंट स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे की नाही? तर डेफिनेटली हे आपण शेड्यूलमध्ये पण बघणारच आहोत, पण इथे लक्षात ठेवा, जर कोणत्या केसमध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सेंट्रल राहणार आहे आणि एनी अदर केसेसमध्ये काय आहे स्टेट गव्हर्नमेंट, तर तुम्हाला कळलं पाहिजे की रेल्वे किंवा अंडर द ऑथॉरिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट हे चालत असेल तर सेंट्रल असणार आहे ऑब्व्हियसली. रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशन असेल मॅटर तिथे, तर रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी सुद्धा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. माइनशी रिलेटेड असेल तर माइनशी रिलेटेड सुद्धा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इज सेंट्रल असणार आहे. ऑइल फील्ड, मेजर पोर्ट अँड एनी कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश्ड बाय द सेंट्रल ऍक्ट, तर डेफिनेटली अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सेंट्रल असणार आणि इन अदर केसेस स्टेट असणार. दिस इज व्हेरी सिम्पल आणि ऑलरेडी आपलं हे पण झालेलं पण आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया. चाइल्ड मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 14 इयर्स, म्हणजे जर 14च्या आतमध्ये आहात तुम्ही तर यू आर अ चाइल्ड. 14 प्लस 18च्या आतमध्ये आहात तर अडॉलसन्स, अँड प्लस 18 आहात तर तुम्ही अडल्ट. ओके, तर ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. कॉम्पिटंट ऑथॉरिटी, नेहमी आपल्याला डेफिनेशन्सला एक लेक्चर्स लागतं, याच्यामध्ये थोडे डेफिनेशन्स कमी आहे पण तरीही प्रॉपरली बघावे लागतात, कारण परत प्रॉब्लेम येतात मग. Competent authority means authority appointed by the appropriate government by notification in its official gazette to ascertain from time to time the cost of living index number applicable to the employees employed in the schedule employment specified in such a notification. Who is the competent authority? In almost आपण प्रत्येक ऍक्ट मध्ये हे बघतो की ज्याला ऑथराइज्ड केलं आहे गव्हर्नमेंटनी, appropriate government, where there is a central government is appropriate government, the authority appointed by the central government is a competent authority for the central, and in the other case state government appropriate government राहणार आहे. ऑफिशियल गॅझेट्सनी असर्टन करून फॉर द टाइम, कॉस्ट, लिव्हिंग इंडेक्स ह्या सगळ्या ऍप्लिकेबिलिटी करण्यासाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटीला तिथे अपॉइंट. आता कॉम्पिटंट ऑथॉरिटी इथे अशा पद्धतीत का दिले की मॅम कॉम्पिटंट ऑथॉरिटीला या पद्धतीमध्ये अप्लाय केलंय वगैरे, तर ते समोर आपल्याला कॉम्पिटंट ऑथॉरिटीचे समोर प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. ओके, टू असर्टन फ्रॉम टाइम टू टाइम द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर अप्लिकेबल टू द एम्प्लॉईज एम्प्लॉयड इन द शेड्यूल. ओके, आता हे आपण समोर बघणार आहोत कॉस्ट इंडेक्स काय आहे वगैरे, इथे तुम्हाला तेवढं कळणार नाही,
पण याच्यावर यू नो दॅट की एखादं प्रोव्हिजन जर डीपली नसेल तर आपण त्याला सोडून टाकतो. ओके. राइट नाऊ आपण त्याला थोडंसं लेफ्ट करतो आणि मग जेव्हा शेड्यूल येईल किंवा अदर त्याच्याबद्दल डिटेल्स येईल, तर परत वापस येऊन आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघतो. त्याचं कारण असं आहे की ते त्याचं उत्तर तुम्हाला तिथेच मिळतं. दॅट्स व्हाय. पुढे या. कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. बघा इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर इथे दिलाय तुम्हाला डेफिनिशन. Exactly what is the cost of living number? In a relations to employee in any schedule employment in a respect of which minimum rates of wages have been fixed. कोणत्याही शेड्यूलमध्ये पुढे दिलेल्या इथे तुमच्या या शेड्यूलच्या अंतर्गत तुम्ही कुठल्या येता लाइक तुम्ही ॲग्रीकल्चरल प्रोड्यूसमध्ये येता. तर तुमचा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर बघितला जाईल, की तुम्ही कशामध्ये येता. की जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, की तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, एज्युकेशन किंवा मेडिकल ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा तुमचा लिव्हिंग इंडेक्स बघावं लागेल. त्यानुसार तुमचं रेट फिक्स होईल. Means the index number are certain and declared by the competent authority by the notification of official gazettes to be कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर अप्लिकेबल टू एम्प्लॉईज इन सच एम्प्लॉयमेंट. आता हे प्रत्येक शेड्यूलनुसार कॉस्ट ऑफ लिव्हिंग नंबर वेगळा असणार आहे. ते आपण शेड्यूल बघितल्याशिवाय तुम्हाला आयडिया येणार नाही याची. तरी पण आपण सुरुवातीला जे इंट्रोडक्शन बघितलं होतं, की एका वर्करला मिनिमम त्याच्या एक पीसफुल आणि लिव्हिंग स्टँडर्ड प्रॉपरली जगण्यासाठी, क्वालिटी लाईफ जगण्यासाठी जो काही इथे कॉस्ट लागतो, दॅट इज वी कॉल द इंडेक्स नंबरमध्ये तो मोजला जातो. बरोबर आहे. इथपर्यंत तर आयडिया आली असेल तुम्हाला. आपण लवकरच शेड्यूलवर जाणार आहे. जिथे डेफिनिशन संपल्या. पहिले शेड्यूल बघून घेणार आपण. देन आपण पुढच्या पॉइंटवर जाऊ. कारण इथे कुठल्या प्रकारच्या वर्कर्सला इथे सर्टन एम्प्लॉयमेंटला हा ॲक्ट लागू होतो. त्यासाठी आपल्याला शेड्यूलच बघावं लागेल. नाहीतर मग फार कन्फ्युजन होईल परत जर आपण पूर्ण प्रोव्हिजन्स बघायला गेलो तर. एम्प्लॉयर ऑलरेडी आपली एम्प्लॉयरची जी डेफिनिशन आहे ती आपण बघितली आहे. कुठे एम्प्लॉयर कोण असतो? एम्प्लॉयी कोण असतो? कुठे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. मीन्स एनी पर्सन हू एम्प्लॉईज वेदर डायरेक्टली ऑर थ्रू अदर पर्सन्स. डायरेक्टली तो त्याचा सीईओ असेल, डायरेक्टली त्या कंपनीचा इंडस्ट्रीचा ओनर असेल, तोही असू शकतो किंवा थ्रू अदर, वेदर ऑन द बिहाफ ऑफ हिमसेल्फ or any other person. One or more employees in any schedule employment in a relation respects of which minimum rates of wages have been fixed under this act and includes except in subsection 3 of section 26. हे सोडून टाका बिकॉज हा सेक्शनच आपला झालेला नाही तर आपल्याला इथे नाही कळत. काय म्हणते ही डेफिनेशन की इथे एम्प्लॉयरची डेफिनेशन तुम्हाला काय दिलेली आहे. वेळेवर जॉईन होत राहा. ठीक आहे की नाही. मीन्स जो कोणी पर्सन जिथे इथे तो ऑथराइज्ड आहे त्या एम्प्लॉयमेंट अंतर्गत त्या कंपनी इंडस्ट्री अंतर्गत किंवा त्याच्या बिहाफवरचा कोणीही पर्सन असू शकतो. वन ऑर मोर एम्प्लॉईज इन अ शेड्यूल एम्प्लॉयमेंट. कोणताही एम्प्लॉई जो शेड्यूल एम्प्लॉयमेंटमध्ये आहे तो इथे एम्प्लॉयमेंट करतो आहे त्याच्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्या अंडर दॅट विच मिनिमम रेट्स ऑफ वेज हॅव बीन फिक्स अंडर दिस ऍक्ट आणि तिथे त्याच्या एम्प्लॉयर जो आहे तो इथे त्याचे मिनिमम वेजेस जे आहे ते फिक्स केले. बट आता इथे ह्या ज्या डेफिनेशन आहे, अजून यू नो दॅट की आपण कशा पद्धतीत क्लास घेतो किंवा कशा पद्धतीत लेक्चर घेतो. जर कुठलाही प्रॉब्लेम इथे क्लिअर नाही आहे कोणतीही गोष्ट, तर आपण समोर जेव्हा हे सर्व्हिस बघू आणि शेड्यूल बघू तेव्हा हे परत क्लिअर. एम्प्लॉयर म्हणजे तेवढंच इथे दिलेलं आहे. पुढे या. इन अ फॅक्टरी वेअर देअर इज अ कॅरिड. आता याच्यामध्ये दिलं आहे क्लॉजेस. इन अ फॅक्टरी, फॅक्टरीमध्ये एम्प्लॉयर कोण असणार आहे किंवा फॅक्टरी बद्दलच्या एम्प्लॉयमेंट बद्दल इथे बघूया. In a factory where there is carried on any scheduled employment in a respects of which minimum rates of wages have been fixed under this act. असा एम्प्लॉयर की ज्याच्या फॅक्टरीमध्ये ऑलरेडी मिनिमम वेजेस अंतर्गत रेट फिक्स झालेला आहे की तुमच्या वर्कर्सला एवढं पेमेंट इथे मिळायला हवं. इतके वेजेस इथे मिळायला हवे. आणि ती एम्प्लॉयमेंट कुठल्या तरी शेड्यूल अंतर्गत येते आहे मिनिमम वेजेस ऍक्टच्या. एनी पर्सन नेम्स अंडर जो कोणी असेल नेम्स अंडर तो कंपनीचा सीईओ असेल, एम्प्लॉयर असेल, कोणीही असेल, मॅनेजर असेल, व्हॉटएव्हर. सो ऑफ सेक्शन 7 ऑफ द फॅक्टरीज ऍक्ट ॲज मॅनेजर ऑफ द फॅक्टरी. इव्हन मॅनेजर असेल तरीही त्याला आपण एम्प्लॉयर म्हणू असे यांचं म्हणणं आहे. ठीक आहे की नाही. आता आपला अजून फॅक्टरीज ऍक्ट नाही झालेला आहे. नेक्स्ट ऍक्ट आपला फॅक्टरीज ऍक्टच असणार आहे. इन एनी शेड्यूल एम्प्लॉयमेंट अंडर द कंट्रोल ऑफ एनी गव्हर्नमेंट. कोणत्याही गव्हर्नमेंटच्या अंतर्गत एखादी
शेड्यूल एम्प्लॉयमेंट इथे आहे आणि इंडिया इन अ रिस्पेक्ट्स ऑफ व्हिच मिनिमम रेट्स ऑफ वेजेस हॅव बीन फिक्स्ड अंडर धिस ॲक्ट. आणि ही अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे एम्प्लॉयमेंट आहे. कोणतीही असू द्या. गव्हर्नमेंट सर्व्हंट किंवा गव्हर्नमेंट वर्कर तुम्ही इथे म्हणू शकता. आणि इथे सुद्धा मिनिमम रेट्स ऑफ वेजेस फिक्स केलेले आहेत. The person or authority appointed by such a government for the supervision and control of employees or where no persons or authority is as so appointed the head of the department. आता त्या गव्हर्नमेंट त्या ज्यांचं कोणी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे किंवा जो पर्सन तिथे त्या पर्टिक्युलरली सुपरविजन मध्ये ठेवला आहे, तो एम्प्लॉयर आहे. त्याला गव्हर्नमेंटने अपॉइंट केलं या सगळ्यावर सुपरविजन करण्यासाठी या सगळ्या वर्कर्स किंवा एम्प्लॉईजवर. तर त्या सिच्युएशनमध्ये तो इथे एम्प्लॉयर होतो किंवा जर इथे तसा कोणी सुपरविजनमध्ये नसेल, तर डेफिनेटली इथे हेड ऑफ द डिपार्टमेंट काय होत असतं त्याचं एम्प्लॉयर आपण इथे समजू शकतो त्याला. ठीक आहे. पुढे या. In any schedule employment under any local authority in respects of which minimum rates of wages have been fixed under this act. कालच बघितलं आपण ह्या लोकल ऑथॉरिटी या सगळ्या कुठे स्टेट्स अंतर्गत येतात अकॉर्डिंग टू द आर्टिकल 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. लोकल ऑथॉरिटी नगरपालिका असो, महानगरपालिका असो किंवा कोणती प्रायव्हेट लोकल ऑथॉरिटी असू द्या तुमची. सो इथे फिक्स्ड झालेला आहे रेट की अशा प्रकारच्या वर्कर्स आणि एम्प्लॉईजला एवढे मिनिमम वेजेस मिळायला हवे. मॅक्सिमम तुम्ही किती देऊ शकता पुढे? मिनिमम वेजेस इतके असावे. बेसिक पेमेंट ज्याला आपण म्हणतो. The person appointed by such authority for the supervision and control of the employees or where no person is appointed, the chief executive officer of the local authority. त्या लोकल ऑथॉरिटीचा सीईओ किंवा तिथे जो सुपरविजनसाठी कंट्रोल एम्प्लॉईजच्या सुपरविजनसाठी तिथे अपॉइंट केलेला व्यक्ती आहे तो इथे एम्प्लॉयर म्हटलं जाईल. ठीक आहे. In any other case where there is a carried on any scheduled employment in respects of which minimum rates of wages have been fixed under this act. In any other case, दुसऱ्या केसेसमध्ये जिथे की गव्हर्नमेंट अंतर्गत ती चालत नाहीये किंवा लोकल ऑथॉरिटी नाहीये, दुसरी कुठलीही शेड्यूल एम्प्लॉयमेंट मध्ये ती येते पण आणि त्या कोणत्याही अदर केसेसच्या ज्या एम्प्लॉयमेंट आहे तिथे सुद्धा मिनिमम वेजेस हॅव बीन फिक्स्ड केलेलाच या ऍक्ट अंतर्गत. So any person responsible to the owner for the supervision and control of the employees or the payment of wage. जो कोणी पर्सन तिथे हेड आहे तो इथे सुपरविजन करतोय सगळ्या एम्प्लॉईजवर, तर त्याला इथे एम्प्लॉयर म्हटलं जाईल. ठीक आहे. सो दिस व्हेरी सिम्पल. स्टेट अमेंडमेंट मध्य प्रदेशची आहे त्यामुळे आपल्याला बघायची गरज नाही आहे अजिबात. याच्यामध्ये प्रिस्क्राईब शेड्यूल वेजेस यांनी हे सगळं दिलेलं आहे. FGH. ठीक आहे. तर मध्य प्रदेशची ही दिसती आहे. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ई मध्ये एम्प्लॉयर होतं. एफ पासून बघावं लागेल आता पुढे. ही स्टेट अमेंडमेंट आहे याच्यामध्ये ही. त्यानंतर एफ मध्ये प्रिस्क्राइब्ड दिलेला आहे. यू नो दॅट प्रिस्क्राइब्ड विच इज गिवन इन ईच अँड एव्हरी ऍक्ट. ओके, मीन्स प्रिस्क्राइब्ड बाय दिस रूल अंडर दिस ऍक्ट. Schedule employment means an employment specified in the schedule or any process or branch of a work forming a part of such employment. आता समोरच्या शेड्यूल एम्प्लॉयमेंट आपण बघणार आहोत. त्या शेड्यूल मध्ये लिस्ट दिली आहे की कुठल्या कुठल्या एम्प्लॉयमेंटला सर्टन एम्प्लॉयमेंटला हा ऍक्ट लागू होणार आहे. तो मीन्स अन एम्प्लॉयमेंट स्पेसिफाईड इन द शेड्यूल. जी की इथे स्पष्ट सांगितलं की ती शेड्यूल मध्ये आम्ही दिली आहे. और एनी प्रोसेस त्याची एखादी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनी जर एम्प्लॉयमेंट होत असेल तरच इथे शेड्यूल एम्प्लॉयमेंट त्याला म्हणण्यात येईल. किंवा एखादी ब्रांच ऑफ ए वर्क आहे फॉर्मिंग अ पार्ट ऑफ सच एम्प्लॉयमेंट. एका पर्टिक्युलरली एम्प्लॉयमेंटचा ब्रांच किंवा वर्क आहे किंवा पार्ट आहे त्या वर्किंग फॉर्मचा पार्ट आहे. म्हणजे पूर्ण ती एम्प्लॉयमेंट शेड्यूल मध्ये येत नाही पण त्याचा काही भाग किंवा काही ब्रांच त्याचं येतं तर डेफिनेटली ती सुद्धा आम्ही इन्क्लूड करतोय शेड्यूल एम्प्लॉयमेंट. आणि ही तुम्हाला पाहायला भेटेल ऍट द एंड ऑफ दिस ऍक्ट शेड्यूल मध्ये. ओके, कळत आहे ना? कळत नसेल तर विचारा. ठीक आहे. वेजेस मीन्स ऑल रेम्युनरेशन. अगेन वेजेस आपण ऑलरेडी ही डेफिनेशन पुन्हा पाहिली आहे, रिपीट होत आहे आपल्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये सुद्धा. ऑल प्रत्येक प्रकारचं रेम्युनरेशन मानधन कॅपेबल ऑफ बिंग एक्सप्रेस्ड इन अ टर्म ऑफ ए मनी. त्याला मनी मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. वेजेस इन द सेन्स की कुठल्याही कंपनी किंवा गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतो किंवा काम करतोय
तर आपल्याला काही किराणा देणार नाहीये, की या महिन्याचा हा तुझा राशन. हां, तुला काय पाहिजे होतं या महिन्याचे तुझे कपडे. नाही, इट्स एक्सप्रेस इन अ टर्म ऑफ अ मनी ओन्ली. बरोबर आहे की नाही? पैसेच मिळणार आहे आपल्याला. व्हिच वुड इफ द टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट express or implied were fulfilled be payable to a person employed in respect of his employment or of work done in such employment and includes house rent allowances but does not include असेल ते but does not include खालील प्रकार हे नॉट ओके त्यांनी म्हटलंय की वेजेस मीन प्रत्येक प्रकारचं रेम्युनरेशन जे की आपण मनी मध्ये एक्सप्रेस करतो जे की मनी फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मिळते मनी फॉर्म मध्ये मिळते पुढे म्हटलं आहे की इफ द टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट तुमच्या टर्म्स काय एम्प्लॉयमेंटच्या एक्सप्रेस टर्म्स काय इम्प्लाइड काय टर्म आहे त्याप्रमाणे हे तुम्हाला पैसे मिळणार आहे बिकॉज डेफिनेटली प्रत्येक एम्प्लॉयमेंट ही कॉन्ट्रॅक्टवरच डिपेंड असते त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट थ्रू जावं लागतं वेअर फुलफिल जी काही आहे कशा प्रकारे तुम्ही ती टर्म फुलफिल केली आहे कधी मिळणार किती तारखेला ओके सॉरी ह्या सगळ्या गोष्टी बी पेएबल टू द पर्सन एम्प्लॉयड इन रिस्पेक्ट ऑफ हिज एम्प्लॉय ओके त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहे बघा मनी ऑल प्रकारचे रेम्युनरेशन ऑल रेम्युनरेशन ऑल रेम्युनरेशन फर्स्ट आहे तुमचं ऑल रेम्युनरेशन फर्स्ट दुसरं आहे तुमचं हे फक्त मनी फॉर्म मध्येच तुम्हाला मिळणार ऍज पर युअर कॉन्ट्रॅक्ट अँड थर्ड आहे तुमचं इन्क्लूड द हाऊस रेंट इवन हाऊस रेंट सुद्धा होतं इवन तुम्ही चांगल्या जॉबवर लागला इवन तुम्हाला हाऊस रेंट सुद्धा मिळते इवन माहिती असेल तुम्हाला हाऊस रेंट आणि अलाउन्सेस मिळते ते किराया वगैरेचे सगळे हे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात ओके थर्ड आहे पण याच्यामध्ये डज नॉट इन्क्लूड दिला आहे पण काही गोष्टी यात इन्क्लूड होणार नाही तर त्या इथून दिल्या काय द व्हॅल्यू ऑफ कशाची व्हॅल्यू एनी हाऊस अकोमोडेशन सप्लाय लाईट वॉटर मेडिकल अटेंडन्स याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ लाईक व्हॅल्यू ऑफचा अर्थ असा आहे की हाऊस अकोमोडेशन्स लाईक तुम्हाला तुम्ही कुठल्या प्रकारे हाऊस अकोमोडेशन्स करताय एक रेंट मिळेल पण त्या घरामध्ये काय खर्च करायचंय तुम्हाला लाईट वॉटर मेडिकल अटेंडन्स ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत ठीक आहे की नाही तर याची किंमत तुम्हाला नाही मिळणार आहे लाईक तुम्ही म्हणाल मला घरात मोठा टीव्ही लावायचा अकोमोडेशन्स करायचे एसी लावायचा माझ्या घरला कलर करायचा रेंट देईल तुम्हाला अकोमोडेशन्स तुम्हाला मिळणार नाही सप्लाय ऑफ लाईट मिळणार नाही वॉटर मेडिकल अटेंडन्स मिळणार नाही आता हे डिपेंड करतात लाईक गव्हर्नमेंट बंगलो असेल तर त्याचं लाईट बिल सुद्धा ते तिकडे भरलं जातं या या ऍक्ट अंतर्गत हे कव्हर होत नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल मॅडम मी जेएमएफसी झालो तुम्हाला लाईट बिल भरावं लागेल तर तो भाग वेगळा आहे एनी अदर अम्युनिटीज ऑर एनी सर्व्हिस एक्सक्लुडेड बाय जनरल ऑर स्पेशल ऑर्डर ऑफ द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट किंवा मग जे मी आता जे बोलतेय तुम्हाला तेच की एनी अदर अम्युनिटीज ऑर एनी सर्व्हिसेस एक्सक्लुडेड बाय जनरल ऑर स्पेशल ऑर्डर ऑफ द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट पर्टिक्युलरली अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सांगेल की ह्या प्रकार आम्ही एक्सक्लूड करतोय याच्याबद्दल तुम्हाला पैसा मिळणार नाही मग तो कोणताही असू शकतो ठीक आहे की नाही लाईक ट्रॅव्हलिंगचा टीएडीए ज्याला आपण म्हणतो डीए हे असे गव्हर्नमेंट पर्टिक्युलरली एक्सक्लूड करून सांगेल की तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला हे मिळणार नाही ठीक आहे तर मग ते मिळणार नाही तुम्हाला एक्सक्लूड केलेले आहे गव्हर्नमेंट स्वतःहून स्पेशल ऑर्डर देऊन जेव्हा तुमची अपॉइंटमेंट केली जाईल एनी कॉन्ट्रीब्युशन पेड बाय द एम्प्लॉयर टू एनी पेन्शन फंड ऑर प्रोव्हिडंट जसं की पीएफ म्हणतो आपण याला जे काही पेन्शन फंड आणि प्रोव्हिडंट फंड आहे और अंडर एनी स्कीम्स ऑर सोशल इन्शुरन्स हे याच्यामध्ये मोडत नाही रेग्युलर वेजेस मध्ये येत कॉन्ट्रीब्युशन पेड बाय द एम्प्लॉयर तुम्ही कॉन्ट्रीब्युट करता जेव्हा तुम्ही जॉबवर असता नोकरीवर असता वर्किंग असता पीएफ वगैरे तर ह्या ज्या स्कीम आहे सोशल इन्शुरन्सच्या ह्या तुमच्या रेग्युलर पेमेंटमध्ये किंवा वेजेसमध्ये येत नाही याच्यामध्ये जे वेजेस इथे दिलेले आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे की नाही एनी ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस ऑर द व्हॅल्यू ऑफ एनी ट्रॅव्हलिंग कन्सेशन्स डेफिनेटली येत नाही हे याच्यामध्ये येत नाही any sum paid to the person employed to defray special expenses entitled on him by the nature of his employment. Again, it depends upon your personal contract with the between the employer and employees. तो भाग वेगळा आहे की तुमच्या
कंपनीनी सपोज किंवा तुमच्या ऑर्गनायझेशननी, लोकल अथॉरिटीने तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च जर दिला असेल, तर तो भाग वेगळा आहे. जसं की सुरुवातीलाच त्यांनी म्हटलंय, की तुमचा कॉन्ट्रॅक्ट काय त्याच्यावर मॅटर. Any sum paid to the person employed to defray special expenses entitled on him by the nature of his employment. जे काही स्पेशल एक्सपेन्सेस तुम्हाला एन्टायटल केलेले आहे, त्या प्रकारे असेल तर ते मिळतील. बट डिफरंट स्पेशल एक्सपेन्सेस आम्ही नाही देणार असं स्पष्ट जर सांगितलं असेल तर ते नाही मिळणार. आणि ग्रॅच्युटी पेएबल ऑन डिस्चार्ज, डेफिनेटली ग्रॅच्युटी इथे पेमेंटमध्ये येत नाही. त्यानंतर पुन्हा पुढे येऊया, एम्प्लॉईज मीन्स एनी पर्सन who is employee means any person who is employed for hire or reward to any work, to do any work, skills, unskills, manual or clerical in a schedule. You know that आपण ऑलरेडी एम्प्लॉईची डेफिनेशन्स बघितली आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये, की एम्प्लॉई म्हणजे कोण, जो की स्किल्ड, अनस्किल्ड, क्लॅरिकल का असेना, मॅन्युअल का असेना. तो इथे वर एम्प्लॉयी त्याला म्हणण्यात येईल आणि जो शेड्यूल एम्प्लॉयमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द मिनिमम रेट्स ऑफ वेजेस हॅज बीन फिक्स्ड, आणि त्याच्याबद्दल त्या वर्कर किंवा त्या एम्प्लॉयीच्या बद्दल जर आपण इथे मिनिमम वेजेस फिक्स करू शकतो किंवा केले आहे, तर तोच एम्प्लॉयी या ॲक्ट अंतर्गत येईल. And includes an out worker to whom any article or material are good given out by the another persons to be made up. Definitely इथे म्हटलं आहे की इन्क्लूड्स अन आउट वर्कर असेल किंवा मग एनी आर्टिकल और मटेरियल गिवन आउट फॉर द अनदर पर्सन्स टू मेड अप, क्लीन, वॉश्ड, अल्टर्ड, ऑर्नामेंटेड, फिनिश्ड, रिपेअर्ड, अडॉप्टेड, हे जे काहीही तुम्हाला इथे एम्प्लॉयमेंट दिलेले आहेत, तर या प्रोसेसमध्ये त्या येतात. अदरवाईज प्रोसेस फॉर सेल फॉर द पर्पज ऑफ द ट्रेड और बिझनेस ऑफ दॅट other persons where the process is to be carried out either in the home of out worker or in some other premises not being a premises under the control of. अ, इथे स्पष्ट सांगितलं की आउटवर्क जरी असेल तरी तो तुमच्या याच्यामध्ये एम्प्लॉयमध्ये येईल. डोंट वरी, बिकॉज ते विच इज द एम्प्लॉयमेंट गिवन बाय द ऑथॉरिटी, इन्क्लूड द एम्प्लॉय डिक्लेअर बाय द एम्प्लॉयर. ओके, ऑलरेडी हे आपण कंप्लीट केले, बट डज नॉट इन्क्लूड एनी मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस याच्यामध्ये येणार नाही. त्यांचे नियम वेगळे आहेत. ओके, ह्या डेफिनेशन तुम्हाला येत नाही. ऑलरेडी आपण कव्हर केलं इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये. याच्यामध्ये फक्त वेजेसची डेफिनेशन्स काय आहे, त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं, काय नाही इन्क्लूड होत ते बघा. शेड्यूल एम्प्लॉयमेंटमध्ये काय आहे, शेड्यूल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो तिसरा, की तिसरी जी डेफिनेशन होती ती एम्प्लॉयर मध्ये कोण येतं इथे ॲक्चुअली, कारण इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कोण आहे, काय आहे, तर तिथं आपण डीपली बघणार आहोत. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स एक डेफिनेशन महत्त्वाची आहे. त्यानंतर बाकी अडल्सन्स एक डेफिनेशन महत्त्वाची आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त इथे डेफिनेशन्समध्ये तुम्हाला काहीही महत्त्वाचं नाही. आता जेव्हा आपण रिवाईज करतो, जसं इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टला आपण रिवाईज केलं होतं आणि काय महत्त्वाचं एवढंच आपण म्हणजे अभ्यास कशाचा करायचा हे हे याचं डिस्कशन लास्ट लेक्चरमध्ये केलं होतं. त्याचप्रमाणे एकदा ॲक्ट झाला की आपण त्याबद्दल बघणार. स्टेट अमेंडमेंट मध्य प्रदेशची आपण सोडून देऊ शकतो. अँड इथे जे आहे ते ॲन एम्प्लॉयी हू हॅज बीन डिसमिस्ड, डिस्चार्ज ऑर रिट्रेंच्ड, हे शब्द सगळे माहिती आहे तुम्हाला. रिट्रेंच, डिस्चार्ज, डिसमिस फॉर द एम्प्लॉयमेंट ऑर हुज एम्प्लॉयमेंट हॅज बीन अदरवाईज. मी सगळं माहिती आहे, माहिती तुम्हाला याच्यासाठी म्हणते कारण हे रिपीट होत आहे, बिकॉज वी हॅव कंप्लीटेड इंडस्ट्रियल डिस्प्यूट आणि त्याच्यामध्ये सगळं बघितलं. whose employment has been otherwise terminated shall, in the respects of the claim arising for the payments of not less than minimum rates of the wages. त्या कारणावरून इथे जी त्यांची एम्प्लॉयमेंट गेलेली आहे, ओके, काय क्लेम्स अरायझिंग आउट ऑफ द पेमेंट्स ऑफ लेस दॅन minimum rates of wages or in respect of the payment remunerations for a day of rest or for work done on such a day under clause B. तरी ते त्यांनी म्हटलंय मध्य प्रदेशची अमेंडमेंट आहे, आपल्या कामाची नाही आहे. तरी मी एक तुम्हाला सांगते, की त्यांच्याकडे हे जे एक्सप्लेनेशन दिलंय त्यांनी, वाचू शकता. अदरवाईज यू कॅन स्किप इट, नो प्रॉब्लेम. बघूया महाराष्ट्र काय म्हणतंय. महाराष्ट्र म्हणते की इन सेक्शन 2 इन क्लॉज झेड फॉर द वर्ड अँड मॅनेजमेंट ऑफ द अदर पर्सन. याचा अर्थ काय किंवा याचं एक्सप्लेनेशन यांनी दिलं. ओके, हा थोडा इंटरप्रिटेशन क्लॉज असतो. द वर्ड अँड द मॅनेजमेंट, द वर्ड
and management of that other persons and includes for the purpose of section 20, 21, 2, 22, 22 CD any person who has been employed and who has ceased to be so by reasons of superannuations, retirement, dismissal, removal, discharge, terminations of his service or otherwise, however, shall be substituted. हे आपण सबस्टिट्यूट केलेलं आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, की तुम्ही जो मॅनेजमेंट हा किंवा द वर्ड मॅन अँड मॅनेजमेंट ऑफ द अदर पर्सन यासाठी आपल्याला जे सेक्शन्समध्ये या सेक्शन्समध्ये इन्क्लूड केला आहे. तर हू हॅज बीन एम्प्लॉई अँड हू हॅज सीज्ड टू बी सो बाय रिझन ऑफ या अंतर्गत जर तुम्हाला इथे सीज्ड केलं असेल या सर्व्हिसमधून, तर अ, त्याच्यासाठी सुद्धा हा वापरला गेलेला आहे, असं यांना म्हटलंय. ते आपण 20, 21, 22, 22 ए मध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघू. तर ही अमेंडमेंट जी आहे ती प्रॉपर आपण या अमेंडमेंटला डिस्कस करणार ॲट दी एंड ऑफ दी वेजेस ॲक्ट. कारण ही अमेंडमेंट मोठी आहे. इथे फक्त इतकंच दिलेलं आहे. कारण ही अमेंडमेंट पाहावी लागेल. कदाचित या अमेंडमेंटवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर या अमेंडमेंट कधी आली, काय आली, तिचा काय एक्झॅक्टली म्हणणं आहे हे आपण जेव्हा ॲट दी एंड काही केस लॉज आणि हे बघणार आहोत, तेव्हा त्याचं आपण अमेंडमेंटमध्ये कव्हर करू बिकॉज महाराष्ट्राचे. नाऊ कम टू द सेक्शन 3 आपण सेक्शन 3 कडे वळतोय. सेक्शन 3 ओके. फिक्सिंग अ मिनिमम रेट्स ऑफ वेजेस. आता आपण सगळ्यात आपला टार्गेट जो आहे या ॲक्टचा दॅट इज फिक्सिंग अ मिनिमम रेट्स ऑफ वेजेस. ही मिनिमम रेट्स ऑफ वेजेस फिक्स करून द्या बाबा म्हणजे वाद नको उद्या व्हायला. की एवढे कमी एवढे जे आहेत ते मिळायलाच पाहिजे. कमीत कमी 20,000 हे मिनिमम रेट फिक्स केला तर त्याच्या कमी आता वर्करला देऊच शकत नाही असं. द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शॅल इन द मॅनर हिअर प्रोव्हाइडेड. खाली मॅनर प्रोव्हाईड केला आहे त्यानुसार अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट तुमचं वेजेस फिक्स करू शकतं. तर बघूया कशा प्रकारे फिक्स करणार आहे. फिक्स द मिनिमम रेट्स ऑफ वेजेस पेएबल टू एम्प्लॉईज एम्प्लॉईड इन अॅन एम्प्लॉयमेंट स्पेसिफाईड इन. ओके. काय म्हणणं आहे यांचं? रेट फिक्स करा, जे की स्पेसिफाईड केलेलं आहे. तर कुठे स्पेसिफाईड केलाय? पार्ट 1, पार्ट 2 ऑफ द शेड्यूल अँड इन अॅन एम्प्लॉयमेंट ॲडेड टू आयदर पार्ट बाय नोटिफिकेशन अंडर सेक्शन 27. ओके. आपल्याकडे आता समोर 2 पार्ट दिलेले आहेत. पार्ट 1 आणि पार्ट 2 जे की शेड्यूलमध्ये. पार्ट 1 मध्ये काही एम्प्लॉयमेंट दिलेले आहे. पार्ट 2 मध्ये काही एम्प्लॉयमेंट दिलेले आहे. यांचं म्हणणं की या पार्ट 1, पार्ट 2 च्या एम्प्लॉयमेंटला वेगळं करा आणि मग नंतर मिनिमम वेजेस तुम्ही फिक्स करा. अँड इन अॅन एम्प्लॉयमेंट ॲडेड टू आयदर पार्ट. आयदर पार्ट. ओके. आयदर पार्ट म्हणजे दोघांपैकी, दोन्ही पार्टपैकी जर अजून काही एम्प्लॉयमेंट ॲड होत असेल, तर बाय नोटिफिकेशन अंडर सेक्शन 7. अंडर सेक्शन 27 मध्ये नोटिफिकेशन काढून तुम्हाला हे मिनिमम वेजेस फिक्स करावे लागेल. मी अगेन सांगतेय, यू नो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की इथं आपलं हे कव्हर होणार नाही. आपल्याला पुढे जावं लागणार. त्याला डेप्थमध्ये बघावं लागणार की एक्झॅक्टली पार्ट 1 काय, पार्ट 2 काय. बरोबर आहे की नाही? तर उद्याचं जेव्हा लेक्चर होईल आपलं, तर पहिले आपण तिकडेच जाणार सुरुवातीलाच. पार्ट 1 काय पार्ट कारण इथे कंप्लीटच नाही होणार आहे. मॅडम पार्ट 1, पार्ट 2 आम्हाला माहीतच नाही, तर तुम्ही किती सांगितलं तरी ते कळणारच नाही. जोपर्यंत आपण ते डोळ्यांनी बघणार नाही. त्यामुळे आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये सुरुवातीलाच तिकडे जाऊ आणि देन मागे येऊ परत. पण हा जो सबस्टेंटिव्ह क्लॉज आहे सेक्शन 3 ते बघून घेऊया आज. प्रोव्हाइडेड दॅट बट पार्ट 1, पार्ट 2 मध्ये दिलेल्या एम्प्लॉयमेंटवर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट त्यांच्या प्रकारे कॉस्ट ऑफ द लिव्हिंग इंडेक्सनुसार वेजेस फिक्स करू शकतं. त्याच्यात काही ॲडेड करायचे असेल तर अकॉर्डिंग टू द सेक्शन 27 मध्ये त्याची प्रोसिजर दिली आहे त्याच्यानुसारही करू शकतो. बट अजून एक याला प्रोव्हायझो दिला आहे की प्रोव्हाइडेड दॅट द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मे in respects of the employees employed in an employment specified in a part 2 of the schedule. ओके. पार्ट 2 बद्दल हे सांगतात प्रोव्हायझो. पार्ट 2 मध्ये काय म्हणतात? जेव्हा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट रिस्पेक्ट्स ऑफ द एम्प्लॉईज और एम्प्लॉईड इन अॅन एम्प्लॉयमेंट स्पेसिफाईड इन अ पार्ट 2. पार्ट 2 मध्ये ज्या काही ही एम्प्लॉयमेंट तुमच्या फिक्स आहेत ना, त्याबद्दल इथे बोलताय. Instead of fixing a minimum rates of wages under this clause for the whole state, fix such a rate for a part of the state or for any specified class or classes of such employment in the whole state or part thereof. काय म्हटलंय बघा. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की पार्ट 1 बघा प्रॉपरली लक्षात ठेवा, इथं नंतर बघायचं आहे.
आणि पार्ट 2 मध्ये तुम्ही मिनिमम वेजेस फिक्स करू शकता. पण पार्ट 2 ला थोडंसं वेगळं काढा. पार्ट 2 मध्ये काही एम्प्लॉयमेंट दिले आहेत. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, तर पार्ट 2 मध्ये जेवढे एम्प्लॉयमेंट दिलेले आहेत, त्यांना फिक्स करून टाकला 20,000 मिनिमम रेट. पण पार्ट 2 मध्ये अशा काही एम्प्लॉयमेंट आहे किंवा असे काही एरियाज आहेत, काही असे क्लासेस किंवा क्लास आहेत, तिथे डायरेक्टली तुम्ही काय करा, इन्स्टेड ऑफ होल स्टेटला एकच रेट फिक्स करण्याच्या ऐवजी काही पार्ट ऑफ द एरिया किंवा क्लासेस ऑफ द वर्क वेगळे-वेगळे काढा आणि त्या पार्ट 2 मधून डिफरंट एम्प्लॉयमेंटला वेगळे-वेगळे मिनिमम वेजेस फिक्स करा. त्याचं कारण असं आहे, की पार्ट 2 जो आहे, त्यामध्ये कशा प्रकारच्या एम्प्लॉयमेंट दिलेले आहेत, तशा प्रकारच्या एरिया लाइक एखादा महाराष्ट्रामधला एखादा कॉन्टिनेंटल एरिया आहे कुठलातरी, कॉन्टिनेंटल झोन आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी आपण रेग्युलर एरियासारखं वेजेस नाही फिक्स करू शकत किंवा अशा काही 2 प्रकारच्या एम्प्लॉयमेंट आहे, की त्या टोटली स्वतःला एकमेकाला डिफर करतात किंवा वेगवेगळ्या आहेत. तर त्या दोन्हीही एम्प्लॉयमेंटला तुम्ही एकसारखं वेजेस होल स्टेटला नाही करू शकत. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे इथे म्हटलं आहे, की आपण पार्ट 2 ला आधी शिकायला हवं. नेमकं पार्ट 2 मध्ये काय दिलं आहे, की ते प्रोव्हायझो देऊन गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिल्यात आले, की बाबा तुम्ही डायरेक्टली instead of directly fixing the wages for a whole state, fix such a rate for the part of the state किंवा स्पेसिफाईड क्लास किंवा क्लासेस ऑफ द एम्प्लॉयमेंटला तुम्ही वेगवेगळे फिक्स करा असे आदेश हा प्रोव्हाईडर आपल्याला देतोय. प्रोव्हायझो स्टेटला दॅट इज अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. तर ते काय आहेत तर ते बघूया उद्या. आजच्या लेक्चरमध्ये नाही, पण उद्या बघूया. आपण पहिले तिकडेच जाऊया पार्ट. Review at such intervals as it may think fit. Such intervals not exceeding 5 years, the minimum rates of wages so fixed and revise the minimum rates if necessary. रिव्ह्यू म्हणजे काय? परत तीच गोष्ट बघणे किंवा त्याला चेक करणे, त्याच्यावर परत विचार करणे, इट्स कॉल्ड द रिव्ह्यू. सो इंटरव्हल, आता इंटरव्हल 5 वर्षाची म्हणतात, नॉट एक्सिडिंग 5 इयर्स. धिस इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर द एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह. काय म्हणणं आहे याचं? ओके बाबा. आता एकदा रेट फिक्स केला पार्ट 1, पार्ट 2 मध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटनी, की 5 वर्ष बघायचं कामच नाही. त्याला आज फिक्स केला, बघू आता परत 5 वर्ष. तर तसं जमत नाही. इथे काय म्हटलंय रिव्ह्यू इंटरव्हल नॉट एक्सिडिंग 5 इयर्स. 5 वर्षाच्या आत तुम्हाला काही ना काही चेंजेस इथे बघावं लागेल. कारण वारंवार खर्च वाढतोय, वारंवार सगळ्या गोष्टी वाढत आहेत ना. त्यामुळे 5 वर्षात म्हणजे आज जर तुम्ही रेट फिक्स केला पार्ट 1 मध्ये, तर तुम्हाला वर्षानंतर त्याच्यामध्ये चेंजेस करता येते. 2 वर्षानंतर, 3, 4 वर्षानंतर. पण 5 वर्षाच्या वर नाही जायचं. 5 वर्षाच्या आतमध्येच त्याच्यावर व्हॉटएव्हर नेसेसरी चेंजेस टू रिवाइज इट, त्याला वारंवार रिवाइज करा, की इथे वाढवायची गरज आहे का? इथे कमी करायची गरज आहे का? पेजेस तर वारंवार त्याला रिव्ह्यू करून रिवाइज करा आणि हे सगळं काम तुम्हाला 5 वर्षाच्या वर नाही न्यायचं. 5 वर्षामध्ये वारंवार तुम्हाला हे करायचं. इट्स अ डायरेक्शन्स ऑफ by the Minimum Wages Act 1948 to the appropriate government to do that work. But again याला ही प्रोव्हायझो दिला आहे. So what is the proviso given here? काय आहे? Provided that where for any reasons the appropriate government has not revised the minimum rates of wages fixed by it in a respects of any schedule employment within any interval of the 5 years. तर तुम्ही ते नाही केलं. मी जसं सांगते की ते करायला पाहिजे होतं, पण नाही केलं. Nothing contained in this clause shall be deemed to prevent it from reviving the minimum rates of after the expiry of the said period of 5 years and revising them if necessary, and until they are so revised, the minimum rates in force immediately before the expiry of the said period of 5 years shall continue. काय म्हटलंय? तुम्ही 5 वर्षामध्ये जर इथे नाही चेंज केलं, त्याची जी एक्सपायरी जी आहे ना, तिथून सेड पिरियड ऑफ 5 इयर्स शॅल कंटिन्यू इन फोर्स म्हटलं जाईल. म्हणजे जो आधीचा 20,000 जर फिक्स केला असेल, 5 वर्ष याला हातच लावला नाही, तर कंटिन्यू 20,000 कंटिन्युअसली इन फोर्समध्ये आहे असं समजलं जाणार आहे. ठीक आहे? इट्स व्हेरी सिंपल. नाऊ पण कुठून एक्सपायरी डेट पासून? Notwithstanding anything contained in subsection 1, the appropriate government may refrain from fixing the minimum rates of wages. Refrain करू शकतो. In a respects of any scheduled employment in a which there are in the whole state less than 1,000 employees engaged in such employment. But if at any time the appropriate government comes to finding after such an inquiry as it may make or cause to be made in this behalf,
that the number of the employees in the scheduled employment in respect of which it has refrained from fixing the minimum rates of wages has risen to 1000 or more, it shall fix the minimum rates of wages payable to employees in a such employment as soon as may be after such a finding. ओके, काय म्हणतात? नॉटविथस्टँडिंग मागच्या सेक्शन्समध्ये काहीही दिलं असेल तरी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट रिफ्रेन करू शकतो एखाद्या ठिकाणी. म्हणजे ही प्रोसिजर फॉलो न करणं. फिक्सिंग द मिनिमम रेट्स ऑफ वेजेस इन रिस्पेक्ट ऑफ एनी शेड्यूल एम्प्लॉयमेंट. इव्हन ती एम्प्लॉयमेंट शेड्यूलमध्ये दिलेली आहे या ऍक्टमध्ये तरी सुद्धा. इन विच देअर आर इन द होल स्टेट लेस दॅन 1000 एम्प्लॉईज एंगेज इन सच एम्प्लॉयमेंट. एक अशा प्रकारचे सर्टन एम्प्लॉयमेंटचा प्रकार आहे आणि या सर्टन एम्प्लॉयमेंटमध्ये 1000पेक्षा कमी वर्कर्स किंवा एम्प्लॉई इथे इन्व्हॉल्व आहे त्या पूर्ण स्टेट्समध्ये. जर महाराष्ट्र स्टेटमध्ये एक अशी एम्प्लॉयमेंट आहे की पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये त्या सर्टन एम्प्लॉयमेंटमध्ये 1000पेक्षा जास्त वर्कर नाही आहे, तर गव्हर्नमेंटला ही प्रोसिजर फॉलो करायची गरज नाही किंवा त्यांचा जो मिनिमम वेजेस रेट्स आहे तो फिक्स करण्याची गरज नाही. क्लिअर? कधी जर 1000च्या कमी तशा प्रकारच्या, आता पूर्ण महाराष्ट्रातच 1000च्या कमी एम्प्लॉय असं नाही म्हणू शकत. एखादी पर्टिक्युलर एम्प्लॉयमेंट आहे एखादी नावाची, लाईक कोणतीही घ्या, लाईक एग्रीकल्चरल घ्या किंवा एक पर्टिक्युलर जॉब घ्या. त्याच्यामध्ये त्या प्रकारच्या जॉबमध्ये पूर्ण महाराष्ट्र स्टेटमधून, भारतातनं नाही म्हटलंय, महाराष्ट्र स्टेटमधून फक्त 500-600 एम्प्लॉय दिसतात. मग तशा प्रकारच्या एम्प्लॉयमेंटमध्ये हा रूल लागू होत नाही किंवा ते रिफ्रेन करू शकतात की ठीक आहे आम्ही नाही करणार. बट कंपल्सरी नाही आहे की करायचंच नाही म्हणून. इट डिपेंड्स अपॉन द डिस्क्रेशनरी पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट to follow the procedure or to refrain from the fixings of the wages. Okay, the appropriate government comes to a finding after such an inquiry as it may make a cause to be made in this behalf that the number of the employees in such a scheduled employment in respect of which it has been refrained from fixing minimum rates of wages. Okay, याच्यामध्ये 1000 और मोर आहे, याच्यामध्ये इन्क्वायरी केली जाईल 1000 और मोर आहेत का, येतात का, इट शॅल फिक्स मिनिमम रेट्स ऑफ वेजेस पेएबल टू एम्प्लॉईज इन सच एम्प्लॉयमेंट. आणि मग नंतर ते सून आफ्टर द इन्क्वायरी अँड फाइंडिंग गरजेचं आहे का, 1000पेक्षा जास्त वाढ होऊ शकते का, याच्यामध्ये रायझन होऊ शकते का, तर त्यानुसार ते काय करतील, रेट फिक्स करतील. अदरवाईज कंपल्सरी त्यांच्यासाठी नाही. पुढे या. द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मे फिक्स a minimum rates of wages for a time work hereinafter referred to as a minimum time rate. टाइमवर काम 8 तास, 9 तास, 10 तास असं जर टाइमवर वर्क असेल तर याला आपण मिनिमम टाइम रेट म्हणतो. काय बघा, मिनिमम रेट ऑफ टाइम वर्क, तर टाइम वर्क या नॉर्मल शब्दाला या ऍक्ट मध्ये मिनिमम टाइम रेट म्हणतात. या अशा प्रकारच्या वर्कच्या वेजेसला मिनिमम टाइम रेट असं म्हटलं गेलं आहे. अ मिनिमम रेट ऑफ वेजेस फॉर पीस वर्क हिअर इन आफ्टर रिपेड ॲज अ मिनिमम पीस रेट. पीस म्हणजे प्रोडक्ट नुसार की तुम्ही क्वांटिटी, इट्स कॉल्ड क्वांटिटी आपण असं म्हणू शकतो याला. क्वांटिटीवर की दिवसभरात तुम्ही किती क्वांटिटीमध्ये काम केलेलं आहे. लाईक सपोज जर मॅगीचे पॅकेट्स भरायचे वर्क आहे तर ते मॅगीचे पॅकेट्स किती तुम्ही दिवसभरात कोणत्या वर्करनी एम्प्लॉयमेंटनी किती भरले, तो इट्स क्वांटिटी वर्क. ओके, सो मिनिमम पीस रेट याला असं म्हटलं आहे, जे की पीस मध्ये वर्क केलं जातं. आणि मिनिमम रेट ऑफ रेम्युनरेशन टू अप्लाय इन द केस ऑफ एम्प्लॉईज. मिनिमम रेट ऑफ रेम्युनरेशन टू अप्लाय इन द केस ऑफ एम्प्लॉईज. आता अगेन काय म्हटलं की रेम्युनरेशन to apply in the case of employees employed on a piece work for the purpose of securing to such employees minimum rates of wages on a time work basis hereinafter repeat as a guaranteed time. क्वालिटी वर्क ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये एम्प्लॉयड ऑन पीस वर्कच होत आहे, पण प्रॉपरली क्वालिटी वर्क होत आहे आणि मिनिमम रेट ऑफ वेजेस टाइम वर्क बेसिस. इथे दोन्ही गोष्टी येतात. गॅरंटीड टाइम वर्क म्हणजे इतक्या टाइम मध्ये इतकं क्वालिटी वर्क झालं पाहिजे असं जर वर्क असेल तर मिनिमम रेट ऑफ रेम्युनरेशन टू अप्लाय इन द केस ऑफ एम्प्लॉईज और एम्प्लॉईज एम्प्लॉईड ऑन अ पीस वर्क फॉर द पर्पज ऑफ सेक्युरिंग सच अ एम्प्लॉई ॲज अ मिनिमम रेट ऑफ वेजेस ऑन अ टाइम वर्क बेसिस.
ओके. त्याला गॅरंटीड टाईम म्हणतात. म्हणजे एवढ्या टाईममध्ये एवढं क्वालिटी वर्क आम्हाला करून पाहिजे असं जर काही वर्क असेल, इट्स कॉल्ड गॅरंटीड टाईम रेट असं म्हटलं जातं आणि मग त्याचं जे मिनिमम वेजेस रेट आहे त्यानुसार फिक्स होतं. अ मिनिमम रेट वेदर अ टाईम रेट ऑर अ पीस रेट. मिनिमम रेट वेदर कसा असू शकतो? एक तर टाईम रेट किंवा पीस रेट असू शकतो. टू अप्लाय इन अ सबस्टिट्यूशन्स फॉर द मिनिमम रेट which would otherwise be applicable in a respect of overtime work done by the employees hereinafter, that is overtime rate. चौथा जो पॉइंट आपल्याकडे जर दिस ओव्हरटाईम वर्क आहे. ओव्हरटाईम वर्क इट्स डिपेंड्स अपॉन दी वर्कर की वर्करला करायचं का इट्स नॉट कंपल्सरी. तर ओव्हरटाईम वर्कचे डेफिनेटली यू नो काय डबल पेमेंट मिळत असतं. डबल रेटनी पेमेंट मिळतं. तर ओव्हरनाईट किंवा ओव्हरटाईम म्हणतो आपण, की अरे मला 4 दिवस आता ओव्हरटाईम वर्क करायचं आहे, कारण की थोडी पैशाची अडचण आहे. इट्स अ ओव्हरटाईम वर्क. तर या ओव्हरटाईम वर्कला ड्युअल पेमेंट किंवा ड्युअल मिनिमम रेट वेजेसनी पकडल्या जातं. ते बघूयात आपण पुढे. इट्स कॉल्ड जर ओव्हरटाईममध्ये वर्क करत असेल, तर इट्स ओव्हरटाईम वर्क याला म्हणतो आपण ओव्हरटाईम एम्प्लॉयमेंट. Wherein a respects of an industrial dispute relating to the rates and wages payable to any of the employees employed in a scheduled employment, any proceedings in pending before the tribunal, national tribunal under the Industrial Disputes Act. कोणत्याही इंडस्ट्रियल डिस्प्यूटची रिलेटिंग एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर मध्ये या शेड्यूल एम्प्लॉयमेंटला घेऊन या ऍक्ट अंतर्गत ती शेड्यूल एम्प्लॉयमेंट येते आणि तो मॅटर कोणत्याही ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट कोर्टमध्ये पेंडिंग आहे. बिफोर एनी लाईक ऑथॉरिटी अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. कोणाच्याही ऑथॉरिटीच्या अंडर ती पेंडिंग आहे. ऑर ऑन एन अवॉर्ड बाय द ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल ऑथॉरिटी इज इन ऑपरेशन. अवॉर्ड ऑपरेशनमध्ये आहे, अजून तुमच्या हातात अवॉर्ड आलं नाही किंवा डिस्पोजल झालेलं नाही. And the notification fixing or revising the minimum rates of the wages in a respect of the scheduled employment is issued during the pendency of such a proceeding. आणि गव्हर्नमेंट कडनं इथे नोटिफिकेशन इश्यू झालं आहे की मिनिमम रेट्स ऑफ द वेजेस आपल्याला फिक्स करायचे. पण ते मॅटर जे आहेत ते पेंडिंग आहे त्या एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरशी रिलेटेड विच इज इन ट्रिब्युनल अकॉर्डिंग टू द इंडस्ट्रियल डिस्प्यूट आहे. आता हे मला अजिबात सांगायची गरज नाही, हे तुमचं सगळं प्रॉपरली क्लिअर आहे. काय आहे इंडस्ट्रियल ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल, त्याचे डिस्प्यूट्स कसे असतात, ते वाद कसे आहेत. Or the operations of award, then notwithstanding anything contained in this act. मग अशा जर पेंडिंग केसेस असेल तर इथे या ऍक्ट अंतर्गत मिनिमम वेजेस ऍक्ट अंतर्गत काहीही म्हटलं असेल तरी रेट फिक्स करा वगैरे वगैरे वगैरे, बट तरीही द मिनिमम रेट्स ऑफ वेज सो फिक्स्ड और सो रिवाइज शॅल नॉट अप्लाय टू द एम्प्लॉईज during the period in which the proceeding is pending and the award made therein is in operation. जर ड्युरिंग द प्रोसिडिंग इकडे फिक्स जरी केला असेल तुमचा मिनिमम रेट, तरी पेंडिंग सूट असेल तर त्यांना लागू होणार नाही. ॲज द केस मे बी, वेअर द नोटिफिकेशन इज इश्यूड ड्युरिंग द पिरियड ऑफ द ऑपरेशन्स ऑफ द अवॉर्ड अँड ड्युरिंग दॅट पिरियड and where such a proceedings or award relates to the rates of the wages payable to all the employees in a scheduled employment, no minimum rates of wages shall be fixed or revised in a respect of the employment during the said period. पहिले तर तुम्ही अशा प्रकारचे करूच शकत नाही जेव्हा मॅटर पेंडिंग आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ट्रिब्युनलमध्ये. करू शकत नाही आणि जरी केले तरी पेंडिंग प्रोसिजरमध्ये त्या वर्कर्सला लागू होणार नाही. ठीक आहे. सो इट्स द एक्सप्लेनेशन्स की पेंडिंग सूट असताना, पेंडेंट लाईट असताना काय इथे प्रोव्हिजन्स. इन फिक्सिंग और रिवाइजिंग अ मिनिमम रेट्स ऑफ वेजेस अंडर दिस ऍक्ट. या ऍक्ट अंतर्गत जेव्हा रिवाइज आणि मिनिमम रेट, आता रिवाइज आणि फिक्स मध्ये तुम्हाला कळलं काय आहे. फिक्स म्हणजे फिक्स करणे मिनिमम रेट्स वेजेस, जे की या ऍक्ट अंतर्गत तुम्हाला करायला सांगितले. सेकंड आहे की रिवाइज करणे. रिवाइज इन द सेन्स की जे फिक्स केले आहे त्याला परत इन्क्वायरी करून रिवाइज करणे, त्यात काही कमी जास्त चेंजेस करायची गरज आहे का, दिस इज कॉल्ड अ रिवाइज. या ऍक्ट अंतर्गत हे दोन्हीही कामं करताना, फिक्स करताना आणि रिवाइज करताना मिनिमम वेजेस ऍक्टमध्ये तर काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या. डिफरंट मिनिमम रेट्स ऑफ वेजेस मे बी फिक्स. तर तुम्हाला डिफरंटली मिनिमम वेजेस रेट रेट फिक्स करायचे आहे. प्रत्येकासाठी काही एक नसणार आहे. डिफरंट शेड्यूल एम्प्लॉयमेंट असणार आहे. त्यामुळे डिफरंट शेड्यूल एम्प्लॉयमेंटसाठी डिफरंटली मिनिमम रेट वेजेस फिक्स होतात. डिफरंट क्लासेस और वर्क इन द सेम शेड्यूल एम्प्लॉयमेंट. भलेही ती पार्ट सेकंड किंवा पार्ट फर्स्ट मधली एम्प्लॉयमेंट असू द्या, सेम एम्प्लॉयमेंट असू द्या, बट डिफरंट क्लासेस ऑफ वर्क आहे, देन डेफिनेटली
The government may fix the different types of minimum wages for the different classes, etc. Adult, adolescents, children and apprentice. डेफिनेटली अडल्ट आहे, असं अडल्ट्स आहे, चिल्ड्रन आहे आणि अप्रेंटिस आहे. अप्रेंटिस मीन्स स्पेशली वेगळ्या वेगळ्या स्किल्स मधले लाइक अप्रेंटिस, याला काय म्हणू शकतो, एक मराठी शब्द आहे लाइक पर मंथ अप्रेंटिस रिइम्बर्स करणे किंवा आपण एक एस्टॅब्लिश्ड बाय द गव्हर्नमेंट असेल तर त्याला एस्टॅब्लिश्ड बाय द गव्हर्नमेंट असेल तर त्याला काय म्हणायचं, ठीक आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण जाऊ शकतो. ठीक आहे. स्किल्ड पर्सन, आपण याला स्किल्ड पर्सन म्हणू शकतो, की वेगवेगळ्या स्किल्ड मधून त्याला आपण देऊ शकतो पेमेंट. ओके. सो डिफरंट क्लासेस आणि अडल्टसाठी वेगळं इथे राहू शकतं. अडॉल्सन्ससाठी वेगळं राहू शकतं, चिल्ड्रनसाठी राहू शकतं, अप्रेंटिस म्हणजे त्याच्या स्किल किंवा त्याच्या कामाप्रमाणे इथे आपण देऊ. बट आता इथे लक्षात ठेवा ठेवा तुम्ही, इथे अडल्ट, अडॉल्सन्ट आणि चिल्ड्रन्स पण दिलेलं आहे, पण विमेन आणि मेन दिलेलं नाही. त्यामुळे आपल्या इथे माहिती नाही हे कुठून आलं, की मेनला कमी पगार आणि मेनला जास्त पगार आणि विमेनला कमी पगार असं चालू असतं. बट दॅट इज टोटली इलिगल अँड इवन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सेड दॅट इट्स नॉट लीगल. द इक्वल पे फॉर इक्वल मेन अँड वुमेन पाहिजे. ठीक आहे. तिथे कुठेही दिलेलं नाहीये, की मेनला मेन किंवा वुमेन असं काही दिलेलं आहे. यांनी अडल्ट्स दिले, अडल्ट्स दिले, चिल्ड्रन दिले, अप्रेंटिस लाइक डिपेंड्स अपॉन दॅट पर्सन स्किल्स अँड वर्क. ओके. डिफरंट लोकॅलिटी मधून तुम्ही येत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इथे दिलं जाऊ शकतं. मिनिमम रेट्स ऑफ वेजेस मे बी फिक्स्ड बाय एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग वेजेस पिरियड्स नेमली. मिनिमम रेट्स ऑफ वेजेस जे आहे ते फिक्स होऊ शकतात इथे बाय एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग वेजेस पिरियड. आता वेजेस पिरियड कसा असतो, तर आवर बेसिसवर आहे तर आवर बेसिसवर फिक्स होतील. डे बेसिसवर आहे तर डे बेसिसवर आणि मंथ बेसिसवर आहे तर मंथ बेसिसवर तुमचे minimum wages fixed होते. By such other larger wage period as may be prescribed and where such a rates are fixed by the day, by month and the manner of calculating wages for a month for the day as the case may be indicated. आता याच्यापेक्षा लार्जर असेल तर तसं तुम्हाला इंडिकेट करावं लागणार आहे आणि प्रिस्क्राईब करावं लागणार. Again, the proviso given here that provided that where any wages period have been fixed under section 4 of the Payment of Wages Act. आता हा पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट वेगळा आहे 1936चा. मिनिमम वेजेस शॅल बी फिक्स्ड इन अकॉर्डन्स देअर विथ. तर जर तुमचा मिनिमम वेजेस जो आहे तो पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट नुसार जर झाला असेल फिक्स ऑलरेडी, तर मग तुमचा मिनिमम वेजेस तिकडनंच फिक्स होईल, इकडनं नाही. ओके. सो इथे आपल्याला अशा प्रकारे सांगितलं आहे. त्यानंतर ही मध्य प्रदेशची अमेंडमेंट आहे 2. त्यानंतर इथे बिहारची अमेंडमेंट आहे. त्यानंतर गुजरातची अमेंडमेंट आहे. नीड नॉट टू कंप्लीट इट. ओके. हे गुजरात मधली अमेंडमेंट आहे. सेक्शन 3 मध्ये दिलेली. प्रोवायझो हे सगळं त्यांचंच आहे. अ, एकदा तरी बघून घेऊ द्या मला. आपला प्रोवायझो नाही लागत. ही सेक्शन 3. येस. हे 2च आहेत. ओके. इथून आपण पुढे बघूया की आपल्या अमेंडमेंट कुठल्या आहेत आणि आपले प्रोवायझो कुठले आहेत. केरलाचे आहे परत. त्यांनी पण प्रोवायझो दिले. मध्य प्रदेशचे आहे परत. अँड देन सेक्शन 4 लागेल आपल्याला. परत महाराष्ट्राची पण एक अमेंडमेंट आहे. इव्हन आपण इथे महाराष्ट्राच्या अमेंडमेंट बघितल्या नाही बघितल्या तरी जेव्हा आपण टेस्ट पेपर काढतो त्याच्यामध्येच तुम्हाला मी एक अमेंडमेंटची लिस्ट देणार आहे आणि याच्यामधनं अमेंडमेंट महाराष्ट्रातल्या कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात त्यावरही आपण चर्चा करणार. पण अमेंडमेंट प्रॉपरली आपण डिस्कस करणार आहोत ॲट द एंड ऑफ द ॲक्ट. नंतर मग मिनिमम वेजेस ऍक्टचा सेक्शन 4 लागतो. ही पीडीएफ ऑलरेडी तुमच्याकडे आहे. हे तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. याच्यामध्ये प्रॉपर अमेंडमेंट पण आहे. तर मी आता व्हिडिओ ऑफ करते. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारा. लगेच आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुरू होणार.